विश्वसंचार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. विश्वसंचार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी तेजस गायकवाड सर यांच्या निवासस्थानी आलो आहोत. त्यांनी गौरी गणपती सणानिमित्त या ठिकाणी नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना केलेली आहे. या ठिकाणी देखावा आपण पाहू शकतो. नमस्ते गायकवाड साहेब, आपण हे कशापासून तयार केलेलं आहे आणि याला किती वेळ गेलेला आहे, किती खर्च आला आहे? इको फ्रेंडली केलंय आणि खर्च 1-2-3 हजार रुपये आला. मोठे आणि त्यामागचा हेतू असा की आपलं जे नालंदा विद्यापीठ आहे, जगातून सगळेजण तिथं शिकायला येत होते आणि ते इतिहास ते दाबला गेला, म्हणजे ते खिलजीने ते जाळून टाकलं होतं. आणि त्यानंतर आता पुनर्जीवन करावं म्हणून 2006 साली डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मागणी केली. त्यानुसार आता 19 जून 2024 रोजी उद्घाटन झालं. आणि ह्यातून असा संदेश द्यायचा आहे की भारतातील जे विद्यार्थी बाहेरच्या देशात शिकायला जातात, आता नालंदा एक मोठं व्यासपीठ झालं आहे भारतातील युवकांसाठी. त्यांनी याचा विचार करावा. आपली संस्कृती, आपला अभ्यासक्रम, आपल्या देशात इतर देशातून आता बरेच विद्यार्थी येणार आहेत आणि मोठ्या पद्धतीने त्यांनी नालंदा विद्यापीठाचा कॅम्पसचं उद्घाटन केलेलं आपण बघू शकतो. 19 जूनला जसं झालं त्या पद्धतीने मी पंतप्रधान यांनी उद्घाटन केलेलं तो दाखवलेला आहे. हा कॅम्पस आहे, मेन गेट आहे, हे मेन प्रमुख कार्यालय, ते मुख्य कार्यालय, प्रशासकीय कार्यालय, ते मोठं ग्रंथालय. आणि विशेष म्हणजे हे सगळं इको फ्रेंडली तिथं, की त्यांनी पावसाच्याच पाण्यावरती सगळं पाणी, तिथं विहीर नाही, बोरवेल नाही, सौर ऊर्जेवरती सगळं चालतं. आणि अशा पद्धतीनं सगळ्यात मोठं ग्रंथालय तिथं उभारणी करायचं काम चालू आहे. योगासनाचे स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहेत आणि बाहेरच्या देशातून भरपूर म्हणजे 17 देशांनी मिळून याला प्रोत्साहन दिलंय. आणि भारतात अशा पद्धतीनं म्हणजे मोठी आपल्यासाठी खूप चांगली बाब आहे की नालंदा विद्यापीठाचं एक पुनर्जीवन नालंदा विद्यापीठाला मिळलंय. आणि नक्कीच यातून भारतातील बरोबर जगातील संपूर्ण जगाला नवीन शैक्षणिक केंद्र उभारल्यामुळं ज्ञानाची वाढ होईल. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी सरांची भेट घेतलेली आहे आणि सरांनी या ठिकाणी कशा प्रकारे देखावा सादर केलेला आहे ते पाहिलेलं आहे. या ठिकाणी कॅमेरामन प्रवीण डोंगरे सर, मी दत्ता मिसाळ, विश्वसंचार न्यूज इंदापूर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.